ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक असणारा हा किल्ला, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या आठवणी जपल्या गेल्या, जिथे स्वराज्याच्या इतिहासाने वेगळं वळण घेतलं, तो म्हणजे हा माहुली किल्ला. हाय, मी श्वेता आणि मी गेले होते माहुली किल्ल्यावर. सफाळ्यापासून सुमारे 82 किलोमीटर दूर असलेला हा किल्ला जवळपास 2815 फूट उंचीवर आहे. हा गड प्रत्येक ट्रेकरला एक वेगळाच अनुभव देतो. या ट्रेकची मेन सुरुवात ना माहुली गावातून होते, पण आम्ही हा ट्रेक खोरे गावातून सुरू केला होता. घनदाट जंगल, खडकाळ वाट, दमछाक करणारी चढाई आणि प्रत्येक वळणावर सह्याद्रीचं हे सुंदर दृश्य. इथलं प्रत्येक पाऊल ना ॲडव्हेंचरची एक नवीन गोष्ट सांगत होतं. इतिहासात डोकावलं तर हा किल्ला अनेक सत्तांच्या ताब्यात होता. इसवी सन 1635 ते 36च्या सुमारास शहाजीराजे, राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांनी काही काळ इथे वास्तव्य केले. गडावर पोहोचल्यावर दिसतो महादरवाजा, प्राचीन अवशेष, पाण्याची टाकी, गुहा आणि शिवमंदिर. आम्ही ज्या रूटने गेलो होतो ना, तो रूट थोडा डिफिकल्ट होता. पावसामुळे खूप स्लिपरी झाला होता. पण वाटेत मिळालेला हा वॉटरफॉल बघून सगळा थकवा कमी झाला. मग पाण्यात थोडा वेळ एन्जॉय करून आम्ही पुन्हा वर गेले. आता सर्वांनाच भूक लागली होती, म्हणून सर्व आणलेलं स्नॅक्स एकत्र केलं आणि सर्वांनी मिळून ते एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही निघाले आमच्या परतीच्या प्रवासाला. हा किल्ला चढताना एक गोष्ट समजली, ती म्हणजे उंची गाठायची असेल तर संघर्षाला सामोरं जावंच लागतं. आणि अशाच ट्रॅव्हल स्टोरीजसाठी मला फॉलो करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ओके, बाय.